जसं की तुम्हाला माहिती आहे की सन्माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र दौरा चालू केलेला आहे. मराठवाडा हा दौरा कालच्याने संपलेला आहे. आता 20 तारखेपासून विदर्भ दौरा आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या मार्गाने. तर आज आम्हाला मी भंडारा संपर्क अध्यक्षाच्या नात्या असल्यामुळे मी इथल्या काही आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगायसाठी आलो की साहेब दौरा कसा काय करायचा आहे, काय नाही करायचा आहे. हॉटेल आम्हाला काही साहेबाची राहण्याची व्यवस्था करायची आहे. साहेब इथं आल्यानंतर जे काही उमेदवार इथं द्या आपल्याला विधानसभेसाठी लढायचं आहे की नाही लढायचं आहे हा साहेब निर्णय घेतील. हे सर्व इथल्या भंडारा आपल्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना ते मान्य आहे की आपल्याला जो उमेदवार देईल त्याच्यासोबत सगळेजण गंभीरपणे उभे राहतील. नाही, साहेबाचा सभा नाही आहे साहेबांची भंडाऱ्याला या दौऱ्यामध्ये. साहेबाचा दौरा फक्त हा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी व पदाधिकाऱ्यांशी भेट घेणे आहे. तो ते इच्छुक उमेदवारांना साहेब अगर त्यांना वाटत असेल की इथं आपल्याला उमेदवार आपण लढू शकतो तर आपण साहेब ते घोषित करतील. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. साहेब 20 तारखेला जसं नागपूरला येतील तर नागपूर बसून साहेबांसोबत शेकडो गाड्या असतील, शेकडो कार्यकर्ते असतील. अगर उबाटाच्या या इतर कोणत्याही व्यक्तींनी असा प्रकार घडवला दौऱ्यामध्ये साहेबांच्या, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून की त्या व्यक्तींना आपल्या घरी सांगून यावे की मी परत घरी येणार नाही, तरच त्याला प्रत्युत्तर मनसे अशा प्रकारे देईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.